अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आपला आहे तो म्हणजे स्वामींच्या आरत्या. तर आरती म्हणजे काय, तर आर्ततेने स्वामींना घातलेली साध. बऱ्याच लोकांना खूप अडचणी येतात, आपण सांसारिक माणसं आहोत. तर तुम्हाला ज्या आरतीला जमेल, सर्वात प्रथम आपण आरती, महाराजांची आरती म्हणजे काय, तर आपल्याला संकल्प करावा लागेल. आपले आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वामींना केंद्रात जाऊन तुम्हाला की स्वामी माझी अशा अडचणी आहेत, अशी कामे अडलेली आहेत, तर ती कामं पूर्ण होण्यासाठी स्वामी मी तुमच्या 108 आरत्या केंद्रात येऊन, तुमच्या दरबारात, तुमच्या स्वामींच्या मठात केंद्रात येऊन मी तुमच्या आरतीला हजर राहील, असं स्वामींना तुम्हाला गेल्यानंतर सांगायचं आहे. एक नारळ, सर्वात प्रथम पहिल्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर संकल्प करायचा आहे. आरतीला गेल्यानंतर तुम्ही संकल्प करावा. एक नारळ आणि खडीसाखर, एक अगरबत्ती, फूल, स्वामींना केंद्रात तुम्हाला जाऊन स्वामींसमोर ते नारळ हातात धरून आणि तुम्हाला तुमची इच्छा, तुमचं काय काम अडलेलं आहे ते स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी मी तुमच्या 108 आरत्यांना हजेरी लावेल, तर तुम्ही माझं काम मार्गी लावा. सांगायचा तर प्रश्नच नाही, तुम्ही फक्त आरतीला तर हजर राहा, स्वामी तुमचं आपोआप काम करून देतील. सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती मी तुम्हाला देणार आहे की स्वामींच्या आरतीला का हजर राहावं, 108च आरत्या का कराव्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपला विषय आहे की 108 आरत्या आपण उपस्थित. आरती म्हणजे काय, तर आरती म्हणजे स्वामींना आर्ततेने घातलेली साध म्हणजे ही आरती होय, की ज्या सेवेकरांनी आपले सगळेच प्रश्न मार्गी लागावे. प्रत्येक सेवेकराला असं वाटतं की मी स्वामींच्या सेवेत आहे, तर माझा प्रत्येक प्रश्न स्वामींनी मार्गी लावावा. हो, नक्कीच लावतील, पण आपणही काहीतरी करायला हवं ना. आपण नित्यनियमानं सेवा केली पाहिजे. तर सेवा काय, तर 3 अध्याय क्रमशः स्वामी चरित्राचे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप ह्या नित्यसेवा आहेत. ह्या क्रमशः ते 3 अध्याय आणि 11 माळी ह्या आपल्याकडनं झाल्याच पाहिजे. तर आता आजची सेवा म्हणजे 108च आरत्यांना आपण उपस्थित का राहावं. ज्या सेवेकरांना आपले सगळेच प्रश्न मार्गी लागावे असे वाटत असेल, तर त्यांनी स्वामींच्या 108 आरत्यांना हजेरी लावावी. बघा, अनुभवाचे बोल बोलत आहे. तुम्हाला नक्की तुमचे प्रश्न मार्गी लागतील आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, याची ग्वाही मी घेते. तसेच कोणत्याही सेवेकराचे काही प्रश्न किंवा समस्या असतील, तर आपण आपले प्रश्न सर्वात प्रथम आरतीला जाताना नारळ व खडीसाखर ठेवून सांगावे, महाराज मी माझा हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा. किंवा आपले कोणतेही काम मार्गी लागत नसेल, तर तिथून पुढे संकल्प करावा की स्वामी मला जमेल त्यावेळेस कोणत्याही एका आरतीला मी नक्की हजेरी लावेल आणि 108 आरत्या तिथून पुढे आपण चालू कराव्यात. नारळ आणि खडीसाखर फक्त तुम्हाला पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही संकल्प कराल त्या दिवशी महाराजांना तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आरतीला हजर का राहावं. आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष, कलियुगाचे दोष, आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलयचक्रात फिरत असतात. म्हणून आपणास सतत अडचणी येत असतात. मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असते, जसे की आर्थिक, नोकरी, विवाह संबंधी समस्या, संतती समस्या, घरामध्ये विनाकारण वाद होतात, आजूबाजूचे काही. पण ज्यावेळी आपण आरतीला उभे राहतो त्यावेळेस देवतांची, गुरूंची, महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात. त्याचबरोबर आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरवून त्यातील शक्ती म्हणजे त्या दिव्यातील एनर्जीज आपण प्रतीक म्हणतो आणि ती एनर्जी प्रतीक बनवून आपल्या डोक्यावरून फिरवतो. ते ह्याचसाठी काहींचे दोष
कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो, पण काहींचे दोष काहींना थोडा वेळ लागतो. म्हणून कमीत कमी 108 आरत्यांना आपण हजेरी लावली पाहिजे आणि तीही खंड पडू न देता. जसजसे आपले 108 आरती पूर्ण होतात, म्हणजे जसजसे आपले 108 आरती पूर्ण होत जातात, तसे आपले सगळे प्रश्न हे स्वामी माऊली मार्गी लावत असतात. हा सगळ्याच स्वामी म्हणजे मी सुद्धा साक्षीला आहे. तर हा सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांचा आलेला अनुभव आहे. मग आजच 108 आरतीचा संकल्प करूया आणि स्वामींना रोज आरतीला, स्वामींच्या रोज 3 आरत्या असतात. एक असते सकाळी भूपाळी आरती 8 वाजेची, दुसरी असते 10:30 वाजता नैवेद्य आरती आणि तिसरी असते ती म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता. आमच्या केंद्रात तरी 6:30 वाजता होते. 6:30 वाजता नैवेद्य आरती संध्याकाळची. आपल्याला ज्या आरतीला जाणं शक्य होईल, नक्कीच त्या आरतीला हजेरी लावावी. आणि केंद्रात आरतीला हजेरी लावणं हेच महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला जमेल ती सेवा करायची आहे. गेल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा आरतीच्या आधी नक्की माराव्यात. आणि त्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करून, पहिल्या दिवशी जाणार असेल तर सांगितलंच मी की नारळ खडीसाखर ठेवणं, त्यानंतर आरतीला हजेरी लावायची. तिन्हींपैकी तुम्हाला जमेल. आता खूप व्यस्त आहे मला माहिती, आपण सगळे सांसारिक माणसं आहोत, पण तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला शक्य होईल तितक्या आरती तुम्ही अटेंड करू शकता, हजेरी लावू शकता. सकाळी, त्यानंतर 10:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता या तिन्हींपैकी कोणत्याही आरतीला तुम्ही हजेरी लावू शकतात. बघा, अनुभव घेऊन बघा. तिथे आरती झाल्यानंतर बरेच कामं असतात. दिवा घासणं, खाली जे सेवेकरांना आपण बसण्यासाठी आसन टाकतो, जे चटया वगैरे टाकतात, तर त्या उचलणं, झाडू मारणं, जी काही सेवा आपल्या वाट्याला येईल ते नियोजन फक्त आणि फक्त स्वामी करतात. तर ती जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती आपण नक्कीच हसत हसत करावी, कारण त्या सेवेमागे आपल्या स्वामींची काहीतरी लीला असते. कदाचित त्या झाडल्याने आपले दोष झाडले जातात. केंद्रात आपण झाडू मारतो, तर ते झाडू मारल्याने आपले दोष सुद्धा आपण झाडून टाकतो तिथेच, म्हणजे ते दोष आपले तिथेच महाराज झाडून घेतात. आणि जी मिळेल तीच सेवा करा. जाताना जमल्यास प्रसादाला नैवेद्य म्हणून तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकता. फळं घेऊन जा, म्हणजे तुमची यथाशक्ती, तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊनही जाऊ शकता, नसेल तुम्ही तसेही जा, काहीच हरकत नाही. पण जा, आरतीला हजेरी लावा. खूप महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा आहे, तर जास्तीत जास्त तुम्ही आरतीला हजेरी लावा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत. आणि असेच आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील तुम्ही करायचं आहे. आज तुम्ही एक आरतीला जाताय, उद्या जाताना तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगा की मी आरतीला जातोय, मला असा अनुभव आला. आपले अनुभव शेअर करा. मिळेल ती सेवा करा, कोणतीही सेवा करा. तुम्हाला जमत नसेल तुम्ही घरात आरती करा, हरकत नाही, पण त्याच वेळेला आरती करायची की ज्या वेळेला केंद्रात आरती होते. आणि तुम्ही घरी जरी समजा तुमच्या जवळपास केंद्र नसेल, केंद्र खूप लांब असेल, घरात लहान मुलं असतात, बरेच प्रश्न असतात. माझ्याही घरात लहान मुलं आहे, माझंही केंद्रात जाणं होत नाही, तर आपण अशा वेळेला काय करायचं, तर आपण घरीच 108 आरत्यांचा संकल्प, जमल्यास एखाद्या दिवशी सुट्टी असेल किंवा आपल्या ॲडजस्टमेंटनुसार आपण केंद्रात जाऊन महाराजांना भेट नक्की देऊन यावी आणि आरतीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना शक्यच नसेल, घरी त्या वेळेला कोणत्याही एका वेळेला 3 आरत्यांपैकी एक आरती घरी करावी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि सेवा करा आणि सेवेकरी घडवा.